अगवणेचा फरार साथीदार निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक करण्यात आल्यानंतर आता त्याला पुण्यामध्ये सुद्धा आणण्यात आलेलं आहे। त्याचं मेडिकल सुद्धा झालेलं आहे आणि आज त्याला कोर्टामध्ये हजर केले जाणार आहे। अजिंक्य आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। अजित, आपण पाहतोय की 9 दिवसांनंतर निलेश चव्हाणला अगदी शिताफीने अटक करण्यात आली आहे। 6 पथकं पोलिसांची जी आहे ती नेमण्यात आलेली होती आणि वेगवेगळ्या भागांमध्ये या पथकांकडून त्याचा तपास सुरू होता। अगदी बरोबर आहे। निलेश चव्हाणवर गुन्हा दाखल झाल्यानंतर निलेश चव्हाण फरारी झाला होता आणि पुणे पोलीस आयुक्त आणि पिंपरी चिंचवड आयुक्त या ठिकाणी दोन्ही ठिकाणी त्याच्यावर गुन्हा दाखल होता आणि पुण्याचे आणि पिंपरी चिंचवडचे पोलीस त्याचा शोध घेत होते। पुण्यातील 4 पथकं शोध घेत होते तर पिंपरी चिंचवडमधील 6 पथकं त्याचा शोध घेत होते। मात्र तो पोलिसांना गेल्या 9 ते 10 दिवसापासून चकवा देत होता। मात्र कार पोलिसांना निलेश चव्हाणला पकडण्यात यश आलेलं आहे। योग्य इंटेलिजन्सच्या द्वारे हे यश आलेलं आहे। पुण्यातील जे पिंपरी चिंचवड पोलीस आहे यांनी नेपाळ बॉर्डरवरून निलेश चव्हाणला ताब्यात घेतलं। खरं तर काल दुपारी ही सगळी कारवाई केल्यानंतर मध्यरात्री निलेश चव्हाणला पुण्यात आणलं गेलं। पुण्यात आणल्यानंतर त्याचं मेडिकल देखील करण्यात आलेलं आहे। आता तो बावधन पोलिसांच्या ताब्यात आहे। ही जी कारवाई त्याची अटकेची कारवाई आहे ती पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून करण्यात आलेली आहे। आता त्याला 10 वाजल्यानंतर पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात त्याला हजर केलं जाईल। त्यानंतर त्याची पोलीस कोठडी घेतली जाईल आणि उर्वरित तपास केला जाईल। कारण की त्याच्यावर जे गुन्हे दाखल आहेत, कसपटे कुटुंबियांना बंदुकीचा धाक दाखवून धमकवल्याप्रकरणी जो गुन्हा दाखल आहे त्यामध्ये या गुन्ह्यात त्यांनी जी बंदूक वापरलेली आहे ती पोलिसांना अद्याप मिळालेली नाही। आता ती बंदूक शोधली जाईल। त्याचा लॅपटॉप पोलिसांनी यापूर्वी जप्त केला आहे। मात्र लॅपटॉपला पासवर्ड असल्यामुळे लॅपटॉपमधील जो डेटा आहे तो पोलिसांना मिळवता आलेला नाही। ते देखील पोलिसांकडून तपास केला जाईल। आता पाहावं लागेल की निलेश चव्हाणला ताब्यात घेतल्यानंतर बावधन पोलीस थोड्या वेळात त्याला 10 नंतर न्यायालयात हजर करतील। त्यानंतर न्यायालयाकडून त्याची 7 दिवसाची पोलीस कोठडी मागणार असल्याचं देखील पोलिसांकडून समजते। कारण की मोठा तपास आहे त्याच्यावर। पुण्यात देखील गुन्हे दाखल आहेत, पिंपरी चिंचवडमध्ये देखील गुन्हे दाखल आहेत। बावधन पोलिसांचा तपास पूर्ण झाल्यानंतर पुणे पोलीस देखील निलेश चव्हाणचा ताबा घेणार असल्याची माहिती समजते। त्यामुळे 9 ते 10 दिवसापासून पोलिसांना चकवा देणारा निलेश चव्हाण जो आहे तो आता पोलिसांच्या ताब्यात आहे आणि अगदी काही वेळातच त्याला न्यायालयात देखील हजर केलं जाणार आहे। नक्कीच, धन्यवाद अजिंक्य दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।